गणपती बाप्पा मोरया. एका गावात दोन मैत्रिणी राहत होत्या. एकीचे नाव नंदा होते तर दुसरीचे नाव मंदा होते. शाळेपासूनची त्यांची ही घट्ट मैत्री पुढे नणंद भाऊजाई या नात्यात परिवर्तित झाली. एकदा नंदा कुठल्या तरी प्रवचनाला गेली. तेव्हापासून ती एक महान पतिव्रता स्त्रीसारखी वागू लागली. ती नवऱ्याला पाहिल्याशिवाय पाणीसुद्धा प्यायची नाही. म्हणून हळूहळू ती तिच्या फॅमिलीत आणि गावात एक महान पतिव्रता स्त्री म्हणून फेमस झाली. एकदा ती मंदाच्या घरी गेली. मंदाचा नवरा काही कामानिमित्त परदेशात गेला होता. पण आपली खास मैत्रीण नंदा येणार आणि ती आपली वहिनी आहे म्हणून तिने पनीर मसाला, पनीर बिर्याणी, खीरपुरी, गुलाबजामुन आदी विविध प्रकारचे स्वादिष्ट पदार्थ तयार केले. हे पाहून नंदा जरा आश्चर्यचकित झाली आणि तिच्या कपाळावर थोड्या आठ्या पडल्या. आणि नंदा ही मंदाला म्हणाली, तू कसली बाई आहेस ग? तुला थोडी पण लाज वाटत नाही का? तुझा नवरा परदेशात गेलाय आणि तू त्याच्या अनुपस्थित पंचपक्वान्न बनवून खात आहेस. मी माझ्या नवऱ्याच्या अनुपस्थितीत पाण्याचा एक थेंबही घेण्याचा विचार करू शकत नाही. मला नाही वाटत की तुझं तुझ्या नवऱ्यावर प्रेम आहे. आणि एका पतिव्रता स्त्रीला असे वागणे शोभत नाही. खरी पतिव्रता आणि नवऱ्यावर खरं प्रेम करणारी ती स्त्री आहे जी नवऱ्याचा चेहरा बघितल्याशिवाय पाणीही पित नाही. मंदा ही जरा फटका स्वभावाची होती पण मनाने तेवढी स्वच्छ होती. ती म्हणाली, वहिनी, असा शोप करायला मला बिलकुल आवडत नाही. माझा नवरा बाहेर असला तरी मी चांगलं चुंगलं करून खात असेल तर याचा अर्थ असा नाही की माझं माझ्या नवऱ्यावर प्रेम नाही. जेवढी मी खुश त्यांच्यासमोर असते तेवढीच खुश मी ते नसताना पण असते. कोणाला हे आवडत नसेल तर हा त्याचा प्रॉब्लेम आहे. आणि राहिलं आमच्या प्रेमाचं, आमचं एकमेकावर किती प्रेम आहे हे फक्त मला आणि माझ्या नवऱ्याला माहिती आहे. मंदाचे हे बोलणे ऐकून नंदाला राग आला आणि ती म्हणाली, हे सर्व ठीक आहे पण तू काही पतिव्रता स्त्री नाहीस. आपल्या शास्त्रात लिहिले आहे की पतिव्रता स्त्रीने नवऱ्याच्या अनुपस्थितीत पाणीही पिऊ नये. त्यावर मंदा म्हणाली, असली शास्त्र खड्ड्यात गेली. बोलता बोलता त्या दोघींचे चांगलेच भांडण झाले. नंदा तनतन करत घरी निघून आली. घरी येऊन हा सारा किस्सा तिने नवऱ्याला सांगितला. तो गप्प बसला, कारण एकीकडे त्याची बहीण होती तर एकीकडे त्याची बायको होती. त्याचं त्याच्या बहिणीवर प्रेम होतं तसंच बायकोवर पण होतं. बायकोच्या पतिभक्तीमुळे तो इम्प्रेसिव्ह होता. पण कधी कधी त्याला हे ढोंग वाटायचं, शोभ वाटायचं. तुम्ही जेवलात तर मी जेवणार, तुम्ही पाणी पिलात तर मी पाणी पिणार. तो असा विचार करायचा की समजा एखादा नवरा महिनाभर बाहेर गावी गेला तर कोणती स्त्री विना अन्न पाणी राहू शकणार नाही. समजा एखादी स्त्री अशा प्रकारे आपल्या जिद्दीवर अडून राहिली तर ती जिवंत राहणे अशक्य आहे. म्हणून त्याने नंदाची परीक्षा घ्यायचा निर्णय घेतला. या संबंधी तो आपल्या बहिणीशी फोनवर बोलला. यासाठी त्याने वेगवेगळे मार्ग अवलंबले. तो कधी शेतातून लेट यायचा तर कधी लेट आंघोळ करायचा. पण प्रत्येक वेळी नंदा ही पास झाली. एके दिवशी नंदाचा नवरा म्हणाला, आज मला खीर आणि पुरी खाऊशी वाटते. तू मस्तपैकी ड्रायफ्रुट्स टाकून खीर बनव. नंदाला खीरपुरी खूप आवडायची. नंदाने खूप मेहनतीने केशर, वेलची, बदाम, काजू आणि गावरान गाईचं तूप टाकून खीर बनवली. ती बनवत असताना नंदाच्या तोंडाला पाणी सुटले. खीरपुरी तयार केल्यावर नंदाने आपल्या नवऱ्याला लगेच आंघोळ करायला सांगितले. पण नंदाचा नवरा काही केल्या आंघोळीला जाईना. नंदाने वारंवार म्हटल्यावर तो आंघोळीला गेला. तिथे तो बराच वेळ आंघोळ करत बसला. इकडे नंदाला खूप भूक लागली. नवरा कधी बाहेर येतो आणि आपण कधी खीरपुरी खातो असे तिला झाले होते. एकदाचा बाथरूमचा दरवाजा वाजला. तिला बरे वाटले. आता आपण जेवणार या विचाराने तिला हायसे वाटले. पण अचानक नवरा घसरला आणि खालीच पडला. ती पळत पळत नवऱ्याकडे गेली. तिने त्याला हलवले, हाक मारली, पण तो काहीच बोलला नाही, कारण तो जिवंत नव्हता. नंदाच्या डोळ्यात पाणी आले, गळा भरून आला. तिला वाटत होते की मोठमोठ्याने रडावे, पण नेमकीच त्यावेळी तिला खीरपुरीची आठवण झाली. तिला खूप भूक पण लागली होती. तिने विचार केला, नवरा तर आता मेलाय, आता रडून तो थोडीच जिवंत होणार आहे, पण शेजारी पाजारी नक्कीच जमा होतील आणि मग त्यावेळी खीरपुरी काही मला खाता येणार नाही. मग काय करावं बरं? असं करते, अगोदर खीरपुरी खाते, मग रडण्याचा प्रोग्राम करते. ती उठली आणि खीरपुरी खाऊ लागली. खरं तर तिचा नवरा मेला नव्हता,
तर तो श्वास रोखून मरण्याचे नाटक करत होता. तो आपली बायको काय काय करते हे पाहत होता. पोट भरून खीरपुरी खाल्ल्यावर तिने तोंड स्वच्छ धुतले आणि नवऱ्याजवळ गेली आणि त्याला मिठी मारून मोठमोठ्याने रडू लागली आणि मध्ये मध्ये म्हणायची, तुम्ही मला सोडून गेलात, मी कशी जगू. नवरा हा काही वेळ गप्प बसला, पण त्याला हे नाटकी बनावटी प्रेम सहन झाले नाही. तो म्हणाला, खीरपुरी खाऊन जग. नवऱ्याला जिवंत बघून नंदाची अशी हालत झाली की सांगायला नको. तिचे पुढे काय झाले माहीत नाही, पण तिने महान पतिव्रता स्त्री आहे असा शोभ करणे मात्र बंद केले. फ्रेंड्स, हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि फोटोग्राफी इज माय पॅशन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.